नमस्कार मित्रांनो, सर्व नवनियुक्त शिक्षण सेवक तसेच 2019 पासून कार्यरत असलेले पवित्र पोर्टलमार्फत नियुक्ती झालेले सर्व शिक्षक यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिवाळीत येत असलेल्या नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षणाच्या बाबतीत एक मोठी अपडेट तुम्हाला मिळणार आहे। ऐन दिवाळीत NCERTने नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण 50 तासांचे प्रशिक्षण जे ऑफलाईन होणार आहे असं प्रशिक्षण पूर्ण महाराष्ट्रात लागू केलेलं आहे आणि या प्रशिक्षणाचा जो कार्यकाळ आहे तो पूर्ण दिवाळी सुट्टीत असणार आहे। 25 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत म्हणजे 7 दिवसांचं नवनियुक्त शिक्षकांचं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या प्रशिक्षणासाठी 2019 पासून पवित्र पोर्टलने नियुक्त केलेले सर्व शिक्षक तसेच नवनियुक्त सर्व शिक्षण सेवक यांच्यासाठी हे प्रशिक्षण कंपल्सरी असणार आहे। आता या पार्श्वभूमीवर आपल्याला हे प्रशिक्षण दिवाळी सुट्टीत न होता त्याला पुढे ढकलण्यात यावे यासाठी सन्माननीय शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी NCERTला एक पत्र लिहिलेलं आहे। पत्रातून सन्माननीय आमदार साहेबांनी एक विनंती केलेली आहे NCERTला की हे प्रशिक्षण आपल्याला दिवाळी सुट्टीत न घेता जर थोडे पुढे ढकलण्यात आले तर माझ्या शिक्षक बांधवांना सोयीस्कर होईल आणि सर्व प्रशिक्षणासाठी उपस्थित राहू शकतील। तर काय आहे ते पत्र, चला तर बघूया। तर हे पत्र आहे 13/10/2025 जे की माननीय श्री राहुल रेखावार साहेब संचालक NCERT पुणे यांना लिहिलं गेलं आहे आणि विषय आहे नवनियुक्त शिक्षकांच्या प्रशिक्षण कालावधीत बदल करणे बाबत। संदर्भ आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या 3/10/2025 ते पत्र जे प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षकांना निर्गमित करण्यात आलेलं होतं। तर आता बघूया महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार आपणास विनंतीपूर्वक कळविण्यात येते की राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आपल्या कार्यालयाकडून निर्गमित पत्र व नियोजनानुसार दिवाळी सुट्टीमध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे। दिवाळीसारख्या सणासुदीच्या सुट्टीमध्ये हे प्रशिक्षण सुरू न करता सुट्टीनंतरच्या सत्रात प्रशिक्षण सुरू करावे अशी नवनियुक्त शिक्षकांची भावना आहे। पवित्र पोर्टलमधून नियुक्त शिक्षकांपैकी अधिकांश शिक्षकांच्या नियुक्त्या या त्यांच्या मूळ गाव व जिल्हा विभागापासून इतर दूरच्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्यात यावर्षी दिवाळी सुट्ट्यांचा कालावधी कमी असल्याने तसेच महाराष्ट्रातील अधिकांश भागात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांना कर्तव्यावर असल्याने मूळ गावी परिस्थिती जाणून घेण्यासाठी व कुटुंबीय यांना भेटण्यासाठी जाता आलेले नाही। दिवाळी आपल्या परिवाराबरोबर आनंदात साजरी करता यावी तसेच परिवारातील सदस्यांना वेळ देता यावा तसेच मूळ गावी जाताना ये-जा-करिता खूप वेळ जातो। तरी महोदयांनी वरील सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण हे दिवाळीच्या सुट्टीनंतर सुरू करण्यास संबंधितांना आदेशित करून सर्व नवनियुक्त शिक्षकांना दिलासा द्यावा ही विनंती। कळावे स्नेहांकित श्री ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे। खूपच महत्त्वाचं असं निवेदन हे सर्व शिक्षकांसाठी हे असणार आहे आणि या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर आमदार साहेबांच्या या निवेदनामुळे शिक्षक आणि सर्व शिक्षण सेवक जे आहेत ते एक प्रतीक्षेत आहेत की NCERT काहीतरी निर्णय घेईल आणि हे प्रशिक्षण कालावधी याचा दिवाळीच्या सुट्टीनंतर घेण्यात येईल। व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आणि प्रशिक्षणाविषयी तुम्हाला काय वाटतं, प्रशिक्षण पुढे ढकलण्यात यावे की वेळेतच घेण्यात यावे आणि सर्व शिक्षण सेवक किंवा शिक्षक यांची समस्या या प्रशिक्षणामुळे खरंच होणार आहे का, कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।